सो हाय एव्हरीवन. तर आम्ही इथं आता टेरेसवर आलो आहे मॉर्निंगला आणि ही इज माय डॅड जे रात्रभर ह्या टेंटमध्ये झोपले होते. पप्पा कसं वाटलं मग? मला खूप आनंद आला. मस्त झोप आली ना? मस्त झोप आली. साऊंड स्लीप. मी आता टेंटचा एक टूर करते सगळ्यांना. So this is the tent tour. इथं खूप भारी झोप आली आहे. ते शॉर्टकट यूज राईट. दोन्ही टेस्ट वेगळे आहेत, तोलाचे आणि माझे. पण मला असं वाटतं आता 4 बस झाल्या. पापड घ्या. मस्त वास येतोय. वास आणि सुगंध दोन्ही वेगळ्या गोष्टी. ओके ओके. कोण पितले रेडबुल? विराट म्हणाला. अरे तू विराज बोलली, आताच दादा बोलली होती ना. देवपूजा झाली. हाय गाईज. तर इव्हनिंगचा टाइम झालेला आहे आणि दीदीने माझ्यासाठी आज काय केलंय ती सांगत नाहीये, पण तिने आज खूप काही काम केलंय. सगळी भांडी तिने घासली एकटीने. सगळे भांडे तिने एकटीने घासले. अजून काय केलंय? अजून चपाती टाकल्या. राईट, चपाती टाकली आहे. अजून भात केलेला आहे आणि मी केला आहे शेवग्याच्या शेंगा, जी की मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. आणि पप्पा टेस्ट करणार आहे आणि पप्पा मला सांगणार आहे की कशा शेंगा झाल्या. तसं तुझा आज पूर्ण दिवस कसा गेला आहे? मला समजलंच नाही माझा दिवस कसा गेला. तसा आज आमचा फिरायचं जायचा प्लॅन होता, पण सडनली माझी काही मीटिंग्स आली, त्याच्यामुळे मला जाता नाही आलं. आता आम्ही विचार करतोय उद्या जायला. बघूया आता उद्या जाणं होतं की नाही होत ॲज पर अवर शेड्यूल. आणि आतापर्यंत 7 वाजले. आतापर्यंत आम्ही एवढं बिझी होतो की मॅडम तर नेहमी मेकअपवर राहतात, पण मला मेकअप करायचा पण टाईम नाही भेटलेला आहे. असाच आमचा दिवस आहे. आणि आता संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे आणि त्याचाच आमचा दिवस खतम होणार आहे. तसं असं मी आता जी भाजी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच. राग दाखवू का तुला? अनुष्का दाखवू का? टीव्हीतली अनुष्का.
मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड आज आम्ही माझी ताई आली आहे आणि पप्पा आले, जसे की तुम्हाला माहिती असेल इफ तुम्ही माझी यूट्यूब ब्लॉग बघतात तर. आणि आज आम्ही चाललो आहे दगडूशेठला गणपतीला. तर आजचं जे आमचं ट्रॅव्हलिंग काय सेशन आहे, आजचा दिवस सगळं काय मी तुमच्याबरोबर घालवणार आहे, तुम्ही बघू शकतात. तर लेट्स गो. मेट्रो मध्ये आलीस? महात्मा फुले मंदिर कृपया प्रत्येक सावधानी बरतें. बड़ी बाजू में मिली. दोन नाही करा समोर. पुढे चला, पुढे चला, पुढे चला, पुढे. हा, ते घर बोलावं लागतं, लोकांना कोण नाही, चला माहिती. चला मागे, चला मागे, चला मागे, चला. तरी चला दोन नाही करा मॅडम. उजव्या हाताने परिवार पाणी कामनामध्ये सोडून द्या. आपण पाणी सोडलं पूजा समाप्त. आपण पाहिलेले सगळे फुलं काढून लवकर चला. हा? तुला हवी आहे का, फिरायची आहे का? बिटवीन बाप्पा दर्शन तुम्हाला कसं वाटलं? छान, खूप छान, खूप छान, खूप. एकदम इझिली दर्शन झालं ना? हो. इथली स्पेशालिटीच आहे, किती पण गर्दी असू दे लवकरच्या लवकर दर्शन होतं. तुला कसं वाटलं गर्दी असून सुद्धा? खूप छान, लवकर झालं दर्शन, फास्ट फास्ट. काहीच अडचण नाही आली ना? आणि बघू. अजून काही विचारायचं? अजून काय सांगू शकतात? पुणे मुंबई पुणे तर आहेच आहे, पण तू पुणे आहे म्हणून मी मोठेपणा नाही करत, पण वास्तवामध्ये आता सध्याच्या कंडिशनला मुंबईत एवढी जागा नाहीये. फर्स्ट टाइम इन पुणे. आता मी कासरवाडीला आली आहे, ऑलमोस्ट घरी. इथून थोडासा 5 मिनिटाचा अंतर आहे आणि बस वॉकिंग डिस्टन्स आहे. आता मी घरी पोहोचते. पण मला तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगायचा होता. ॲक्च्युली आमचा जे प्लॅन होता ना, ते काल होता. काल आम्ही जाणार होतो दगडूशेठ, पण आय डोंट नो, सडनलीच मला जायचं इच्छा नाही झाली आणि मला सडनली कॉल आला. आणि ते कॉल होता आणि त्याच्यात एक मला मीटिंग अटेंड करायची होती. अँड ॲक्च्युली 2 ते 3 वर्षापासून मी कंटिन्युअसली एक अपॉर्च्युनिटीची वेट करत होती, पण माझं ते पॉसिबल नाही झालं. आणि सरप्रायझिंगली काल आमचा दगडूशेठला जायचा प्लॅन होता आणि
कंटिन्युअसली तीन वर्षाच्या नंतर मला ती अपॉर्च्युनिटी भेटली. आणि त्यानंतर मला एकदम रिअलाइज झालं की मी इथं देवाच्या इथे यायचा प्लॅन करते. आणि बोलतात ना, देवाला जेव्हा आपल्याला बोलवायचं असतं ना तेव्हाच ते बोलत. तर हे माझ्यासाठी खरंच एक खूप युनिक आणि खूप चांगला एक्सपिरियन्स राहिलेला आहे. तेच मला असं वाटलं की मला तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे. सो आमचं जे दर्शन आहे आणि दगडूशेठचं जे झालं आहे सगळं काय एकदम मस्त झालं आहे. तुम्हाला कसं वाटलं आहे प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता मला घरी जायचं आहे आणि जेवण वगैरे बनवायचं आहे, कारण आता दुपारचे 2 वाजलेले आहे. बाहेर आम्ही काहीच खाल्लं नाही आहे बिकॉज माझे हस्बंड आहे, त्यांना ड्युटीला जायचं आहे. तर बघूया आता पुढे काय होतं. स्टे ट्यून. कसं वाटलं एवढे दिवस पुणे मुंबई रिटर्न 2 दिवसचा एक्सपिरियन्स कसा होता? छान होता. फर्स्ट टाइम इन पुणे. नाव बॅक टू होम. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता 2 दिवस पुणेमध्ये माझ्या घरात? मला घरात राहिलो, आनंद राहिला. छतावर अजून जास्त आनंद राहिला. 1 दिवस भेटला, 1 दिवस पाऊस आला. खूप खूप आनंद झाला. सगळ्यात बेस्ट काय वाटलं? सगळ्यात बेस्ट टेंट हाऊस. टेंट हाऊस. सगळ्यात बेस्ट संदेशने घेतलेला टेंट हाऊस आणि त्याच्यात काढलेली रात्र. ओके बाय. त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती काय दगडूशेठ गणपती बाप्पा, पुणेचे फेमस चल बाय. चांगलं राहा, बेस्ट ऑफ लक. हां. ठीक.